नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रक्षाबंधन या सणाविषयी माहिती बघणार आहोत। तो कसा चालू झाला, चला तर मग आपण रक्षाबंधन सणाविषयी माहिती बघूया। तर आज आपण रक्षाबंधन सण कसा सुरू झाला याविषयी माहिती बघणार आहोत। ती तुम्ही नक्की ऐकावी आणि वाचावी पण। मी दोन्ही पण टाईप पण केलेली आहे आणि सांगणार पण आहे। रक्षाबंधन सण हा बहिणीने भावाला राखी बांधण्याचा आणि भावाने तिचे संरक्षण करण्याचे वचन देण्याचा एक पवित्र दिवस आहे। आता या सणामध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक कथा आहेत। खाली काही मी कथा सांगितल्या आहेत, ज्यामुळे रक्षाबंधन सुरू झाले आहे असे मानले जाते। चला तर मग आपण त्या कथा काय आहेत हे बघूया। आता आपण कथेविषयी माहिती बघूया। आता ही पहिली कथा आहे ती श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा। आता महाभारतातील ही एक प्रसिद्ध कथा आहे, तर ही सर्वांनाच माहिती असेलच। एकदा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला, तेव्हा त्याच्या बोटाला थोडंसं रक्त आलं। आता द्रौपदीने लगेच तिच्या साडीचा तुकडा फाडून श्रीकृष्णाच्या बोटावर बांधला। या कृतीने भावुक झालेल्या श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की जेव्हा जेव्हा तुला गरज असेल मी तुझं रक्षण करेन। याच वचनाची पूर्तता श्रीकृष्णाने द्रौपदीच्या चिरहरणाच्या वेळी केली। तर अशा प्रकारे द्रौपदीचे त्यांनी त्यावेळेस संरक्षण केले। राजा बली, आता ही दुसरी कथा आहे राजा बली आणि लक्ष्मी देवीची। भगवान विष्णूने राजा बलीसोबत वामन रूप घेऊन 3 पावले जमीन मागितली आणि त्याचा घमेंड मोडला। विष्णूने बलीचे द्वारपाल होण्याचे वचन दिले आणि ते त्याच्या पाताळ लोकात राहून गेले। त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज झाली। तिने बलिराजाला एक राखी बांधली आणि त्याला भाऊ मानले। त्यावरून बलिराजाने तिला भेट मागितली, तेव्हा तिने विष्णूला परत मिळवण्याची इच्छा सांगितली। बलीने ती इच्छा पूर्ण केली आणि विष्णू लक्ष्मी समवेत वैकुंठामध्ये परत गेले। अशी ही बलीची दुसरी कथा आहे। आणि आता तिसरी कथा आहे यमराज आणि यमुनाची कथा। यमराज आणि त्याची बहीण यमुना याची एक कथा आहे। एकदा यमुनाने यमराजाला राखी बांधली आणि यमराजाने तिला अमरत्व वर दिला। त्याचबरोबर असेही मानले जाते की जो भाऊ बहिणीच्या प्रेमाने राखी बांधून घेतो त्याचे आयुष्य सुखी आणि दीर्घायुषी होते। आता ही आपली झाली तिसरी कथा। आणि आता चौथी कथा आहे अलेक्झांडर आणि पुरू राजा याची। ही एक ऐतिहासिक कथा आहे। जेव्हा सिकंदर भारतात आक्रमण करत होता तेव्हा त्याची पत्नी रॉक्साना हिने एका पुरू याला एक राखी बांधली। राजा पुरू याला राखी पाठवली। राजा पुरूने तिचा सन्मान केला आणि युद्धात सिकंदराला न मारण्याचा निर्णय घेतला। आता या कथांमधून निष्कर्ष काय निघतो तर रक्षाबंधन हा सण फक्त रक्षणाचे नव्हे तर प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचे प्रतीक आहे। या विविध कथा दाखवताना ही एक सण वेळोवेळी वेगवेगळ्या रूपात साजरा झाला आहे आणि त्याच बहिणीने भावाचे नात्याचे पावित्र्य जपले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ रक्षाबंधन याविषयी जी माहिती सांगितली आहे, हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही सुद्धा असं आनंदाने, प्रेमाने आणि हा सण साजरा करा। तर बघा, हा सण सर्व लेडीजसाठी तर खूप महत्त्वाचा मानला जातो। तर बघा मैत्रिणींना, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।